समाजात स्वतःचा मान सन्मान वाढवायचा असेल तर हे जबरदस्त मंत्र लक्षात ठेवा. 1. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासानेच तुम्ही समाजात स्वतःची ओळख निर्माण करू शकता. 2. नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला सुधारण्याची वृत्ती ठेवा, त्यामुळे तुमची किंमत वाढत जाईल. 3. इतरांचा सन्मान करा आणि त्यांच्याशी आदराने वागा, कारण जसे तुम्ही इतरांशी वागाल तसेच तुम्हाला प्रतिसाद मिळेल. 4. प्रामाणिकपणा आणि सचोटी हीच खरी संपत्ती आहे, जी तुम्हाला समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळवून देते. 5. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहा, कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहून मोठे यश मिळत नाही. 6. नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि लोकांमध्ये आनंद पसरवा, कारण सकारात्मकता आकर्षण निर्माण करते. 7. बोलण्यापेक्षा कृतीला जास्त महत्त्व द्या, कारण लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतीवर जास्त विश्वास ठेवतात. 8. तुमच्या शब्दांना आणि वचनांना नेहमी सत्याचा आधार द्या, कारण खोटं बोलणं तात्पुरतं चालतं, पण विश्वास गमावल्यास तो पुन्हा मिळवता येत नाही. 9. कष्ट, चिकाटी आणि संयम यांच्या जोरावर खरी प्रतिष्ठा मिळते, त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही. 10. समाजासाठी काहीतरी चांगले योगदान द्या, कारण समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या व्यक्तींना नेहमीच मान सन्मान मिळतो. 11. सत्याचा मार्ग स्वीकारा आणि फसवणुकीपासून दूर राहा, कारण लबाडपणा तात्पुरता फायदा देतो, पण विश्वासार्हता कायम टिकते. 12. शब्द आणि वेळेची किंमत ओळखा, कारण एकदा वेळ गेली आणि शब्द मागे घेतले तर त्यांना पुन्हा मिळवता येत नाही. 13. चांगल्या सवयी अंगीकारा आणि वाईट सवयी टाळा, कारण सवयीच आपली ओळख ठरतात. 14. माणसांना जोडण्याचा प्रयत्न करा, कारण नाती टिकवणारे लोक समाजात जास्त आदराने पाहिले जातात. 15. संयम आणि सहनशीलता ठेवा, कारण कोणत्याही कठीण परिस्थितीत हा गुणच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. 16. स्वतःची ओळख स्वतःच्या कर्तृत्वावर निर्माण करा, कारण दुसऱ्याच्या नावाने मिळालेली प्रसिद्धी तात्पुरती असते. 17. आर्थिक सुबत्तेसाठी मेहनत, योग्य नियोजन आणि संयम आवश्यक आहे, त्यामुळे पैसे कमावण्यापेक्षा ते शहाणपणाने वापरणे महत्त्वाचे आहे. 18. इतरांच्या यशाचा हेवा न करता त्यांच्याकडून प्रेरणा घ्या आणि स्वतःला सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करा. 19. आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा, कारण समाजात आनंद पसरवणारे लोक जास्त लोकप्रिय असतात. 20. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा, पण गरज पडल्यास चूक मान्य करून सुधारण्यास मागे पुढे पाहू नका. 21. सतत नवीन कौशल्य शिका, कारण ज्ञान जितके वाढेल तितकीच समाजात तुमची किंमत वाढेल. 22. लोकांना मदत करा, कारण समाजात दिलेलं नेहमी परत मिळतं आणि मदतीच्या बदल्यात प्रेम आणि आदर मिळतो. 23. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण चांगल्या आरोग्यानेच तुम्ही समाजात अधिक सक्रिय राहू शकता. 24. शिस्तबद्ध जीवनशैली ठेवा, कारण शिस्त हीच मोठ्या व्यक्तींची खरी ओळख असते. 25. स्वतःच्या चुका स्वीकारा आणि त्यातून शिकण्याची सवय लावा, कारण चुका कबूल करणाऱ्यांना समाजात अधिक आदर मिळतो. 26. बोलण्याआधी विचार करा, कारण चुकीचे बोललेले शब्द तुमची किंमत कमी करू शकतात. 27. लोकांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागा, कारण प्रेम आणि आपुलकीने लोक जोडले जातात. 28. परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही, त्यामुळे मेहनतीला पर्याय शोधू नका. 29. ज्यांना वेळेची किंमत कळते त्यांच्यावर समाजात जबाबदाऱ्या दिल्या जातात. 30. नेहमी सत्य बोला, कारण खोटं बोलणारी माणसं तात्पुरतीच यशस्वी होतात. 31. सतत नवीन कल्पना आणा आणि स्वतःला अपग्रेड करत राहा, त्यामुळे समाज तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. 32. परिस्थिती कशी असली तरी आत्मसन्मान कायम ठेवा, कारण तोच तुमचं खरं मूल्य दर्शवतो. 33. माणुसकी हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे माणसांना पैशापेक्षा तुमच्या चांगुलपणाने जिंका. 34. तुमच्या स्वप्नांवर मेहनत करा, कारण यशस्वी लोक त्यांच्या मेहनतीने ओळखले जातात. 35. नेहमी सकारात्मकता ठेवा आणि इतरांनाही प्रेरित करा, कारण प्रेरणादायक लोक समाजात जास्त प्रभावी ठरतात. 36. तुमच्या निर्णयावर ठाम राहा, पण गरज पडल्यास योग्य सल्ला घेण्यास संकोच करू नका. 37. स्वतःच्या ज्ञानात सातत्याने भर घाला,
कारण ज्ञान वाढवणारे लोक समाजात जास्त महत्त्वाचे ठरतात. 38. आपल्या चुका दुसऱ्यांवर ढकलू नका, कारण जबाबदारी स्वीकारणाऱ्यांनाच समाजात मान मिळतो. 39. संपत्तीपेक्षा तुमच्या चारित्र्यावर भर द्या, कारण चांगलं चारित्र्य असलेली व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत असते. 40. सर्वांशी समतोल नातं ठेवा, कारण कोण कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही. 41. संकट आली तरी खचू नका, कारण कठीण काळात टिकणारेच खरे विजेते असतात. 42. स्वतःचा वेळ फुकट घालू नका, कारण वेळ एकदा गेली की पुन्हा मिळत नाही. 43. समाजासाठी काहीतरी चांगलं करा, कारण समाजासाठी उपयुक्त ठरणारे लोक कायम लक्षात राहतात. 44. प्रत्येक गोष्ट प्रेम आणि संयमाने हाताळा, कारण संतुलन राखणारे लोक यशस्वी होतात. 45. आपल्या कुटुंबाला आणि मित्र परिवाराला वेळ द्या, कारण खऱ्या माणसांचे महत्त्व कठीण प्रसंगी कळते. 46. तुमच्या कर्तृत्वाने समाजात ओळख निर्माण करा, कारण नावापेक्षा काम लोकांना आवडतं. 47. इतरांच्या चुका दाखवण्याआधी स्वतःला तपासा, कारण स्वतः शुद्ध असाल तरच समाज तुम्हाला आदर देईल. 48. माणसं जोडण्याचा प्रयत्न करा, कारण एकट्याने मोठं यश मिळवणं कठीण असतं. 49. कोणत्याही यशस्वी माणसाच्या मागे त्याची चिकाटी आणि मेहनत असते, त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही. 50. इतरांचा अपमान करून स्वतः मोठं होता येत नाही, त्यामुळे प्रत्येकाशी आदराने वागा. 51. ज्ञान आणि अनुभव मिळवण्यावर भर द्या, कारण हेच तुमच्या यशाचा पाया ठरवतात. 52. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हा, कारण अशा लोकांना समाज जास्त जवळ करतो. 53. प्रत्येक गोष्ट मनापासून करा, कारण मनापासून केलेलं काम नक्कीच यश देतं. 54. नेहमी प्रगतीचा विचार करा आणि मागे पाहू नका, कारण प्रगतीशी माणसांना समाजात नेहमीच महत्त्व मिळतं. 55. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि न डगमगता पुढे जा, कारण आत्मविश्वासच तुम्हाला मोठं करतो. 56. चांगलं वागा, चांगलं बोला आणि चांगलं करा, कारण शेवटी तुमचं वर्तनच तुमचं खरं मूल्य ठरवतं. आपण अशाच दररोज नवनवीन प्रेरणादायी विचारांसह भेटत असतो. त्यामधलाच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.